गोल्डन टेम्पल असं फील येते, कारण का गोल्डन लाईट्स लावलेत ना, त्याच्यानं कसलं खतरनाक वाटते बघा. गोल्डन गोल्डन दिसते पूर्ण. हे मी लास्ट टाइम इकडे पण गेलो होतो इस्कॉन टेम्पल आपल्या मुंबईमधल्या, जे खारघरला आहे ते. तसं मला वाटते, कारण राधाकृष्णाचं मंदिर, हा तुम्हाला सांगितलं आहे ना मी, राधाकृष्णाचं मंदिर आहे ते. समोर तुम्हाला गेस करायला सांगितलेलं, कारण का राधाकृष्णाच्या मंदिरात तसं असतं त्या टाईपचं. काही रूल असतात. अरे ह्याच्यातूनच आलो होतो मी गोव्याला प्लेनने. आता त्याकडे बघून मला असं काही वेगळीच वाईब येते. अरे इंडिगोच आहे, इंडिगोनेच आलो होतो आम्ही. खूप छान आहे, खूप छान. लव यू ऑल गाईज, लव यू ऑल गॉड, सॉरी. त्याच्यानंतर इथे आपले आहेत लाडके गणपती बाप्पा मोरया, मंगळ मूर्ती मोरया. तर अशा प्रकारे मी, माझी आत्या अँड माय ब्रदर आर गोइंग टू एनी स्पेशल टेम्पल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला. फायनली आपण आता पोचलो आहोत मेन गेटवर. हे जे नक्षीकाम बघूनच तुम्हाला समजलं असेल आपण कोणाच्या मंदिरात आलो ते. आत्याने जस्ट आठवण करून गेली होती, कारण लास्ट टाइम आम्ही गेलो होतो उज्जैनला सर्व फॅमिली. तर तिकडे कसं टॅग बिग भस्म आरतीला वगैरे गेलो होतो ना, तर त्याच्यामुळे आत्या म्हणते तिकडे बापरे काय काय ते, हे टॅग ते टॅग लावा वगैरे वगैरे. बट आता आपण उज्जैनला नाही आहोत, आता आपण आहोत गोव्याला. नाव काय रे म्हणते, विसरलो मी. बिर्ला टेम्पल, बिर्ला मंदिर. हा म्हणजे राधाकृष्णन बिर्ला टेम्पल म्हणून असं प्रसिद्ध आहे. तर चला बघूया, खूप छान दिसतंय. उज्जैन नंतर असं एक परत येत होतं शिवाली वाईब येते, त्याच्यानंतर जाता येते. म्हणजे मंदिरात तर छोटे मोठे जातो, बट वाईब तसे येत नाही एवढ्या. पण उज्जैनची वाईब तर खूप वेगळीच होती. ती वी कांट आता एक्सप्रेस नाही करू शकतो तुम्हाला, कारण की ऑन द स्पॉटच होती ती. त्यासाठी तो ब्लॉग बघावा लागेल. बट आत्ता सध्या आहोत राधाकृष्णन टेम्पल गोवा. केवढं पण ती मंदिर रे, गोल्डन टेम्पल असं फील येते, कारण का गोल्डन लाईट्स लावलेत ना, त्याच्यानं कसलं खतरनाक वाटते बघा. गोल्डन गोल्डन दिसते पूर्ण. हे मी लास्ट टाइम इकडे पण गेलो होतो इस्कॉन टेम्पल आपल्या मुंबईमधल्या, जे खारघरला आहे ते. तसं मला वाटते, कारण राधाकृष्णाचं मंदिर, हा तुम्हाला सांगितलं आहे ना मी, राधाकृष्णाचं मंदिर आहे ते. समोर तुम्हाला गेस करायला सांगितलेलं, कारण का राधाकृष्णाच्या मंदिरात तसं असतं त्या टाईपचं. तर ते आहे तसं. इस्कॉन बोलू शकतो ना पण त्याला, नाही ना? इस्कॉन म्हणजे राधाकृष्णाच्या मंदिरला इस्कॉन बोलतात असं काय? कुठे जावा पहिलं म्हणती? वाव क्रेझी यार. पण तिथं पहिलं कुठं पहिलं? अच्छा काही रूल असतात. अरे ह्याच्यातूनच आलो होतो मी गोव्याला प्लेनने. आता त्याकडे बघून मला असं काही वेगळीच वाईब येते. अरे इंडिगोच आहे, इंडिगोनेच आलो होतो आम्ही. चलो बाय बाय, कम बॅक टू अवर पॉइंट. नाव ही इज माय ब्रदर, शी इज माय आत्या. वाव खतरनाक वाटतंय, मस्त वाटते ना ते. पाय सरले बघता, व्हाईट आहे ते, बट त्याच्यावरती लाईट असायला लागलं, त्याच्यावरनं ते गोल्डन वाटते. हित जन्नत मेरी मला तुम्हाला दाखवायचं आहे, मला साईटच देत नाहीत. ही बघा घंटा आता नाहीये यादमध्ये. वाव व्हॉट फील यार, खतरनाक, खूप खतरनाक. आय लव्ह दिस प्लेस. वाव यार, क्रेझी क्रेझी, आई शपथ खतरनाक यार, खतरनाक. इथे कुठे पोस्टर तर नाही बघितला मी, फोटो काढण्यास सक्त मनाई वगैरे वगैरे. वाव, आईच्या गावात लव यू कृष्णा, लव यू राधे. ही छोटीशी नंदीची परी. वाव, जय श्रीराम, जय बजरंगबली, जय सीता मैया, जय बजरंगबली. जिथे पण इस्कॉन टेम्पल असतं ना, आता खारघरचं इस्कॉन टेम्पल आहे ना, तिथे सुद्धा असंच आहे. रामकृष्ण तिथे पाहिजेच असतातच आहे. खूप छान, खूप छान. लव यू ऑल गाईज, लव यू ऑल गॉड, सॉरी. थोडंसं मी प्रार्थना करतो. चला आपण त्यांना पाहिलेलं आहे. वाव क्रेझी. आता मुख्य
मुख्य अतिथींकडे वळूया आपण. ओ अरे वाय क्रेझी यार, तिथे शिवपार्वती सुद्धा आहेत. सगळं बघूया आपण. इकडे काय दिसतंय वेगळंच. वाव, लव यू बजरंगबली, जय बजरंगबली, तोड दे दुश्मन की नली, जय श्रीराम, जय बजरंगबली. खतरनाक, खूप छान खूप छान खूप छान, मस्त यार. मागे राम राम असं लिहिलं आहे, कारण हनुमंतासारखा कोणाचा भक्त झालाच नाही आजपर्यंत. इथे असं छोटी मूर्ती दाखवली इकडे, जेणेकरून आपण त्यांचं नमस्कार करू शकतो. आणि इकडे मोठी मूर्ती आहे. त्याच्यानंतर इथे आपले आहेत लाडके गणपती बाप्पा मोरया, मंगळ मूर्ती मोरया. हो, पाया नाही पडलो मी, पाया पडतो. थांब जरा व्हिडिओ काढून घेतोय. आत्ते ही टेलिंग मी प्रसादी वगैरे घे, बट मी बोललो पाया तर पडू दे. आता पाया नाही पडत आहे, मी जस्ट त्यांचं व्हिडिओ काढतोय. देव को देव महादेव शिव पार्वती, ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. त्याच्यानंतर अजून काय दाखवणार का, हे ते टी व्हीवर सुद्धा दाखवत आहेत. म्हणजे इन शॉर्ट कॅमेरे चालू आहेत. सो आता खूप झाला व्हिडिओ. आता थोडं मी पाया पडतो देवांच्या. ओके, सो बाय 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 बाय. हे असं टेम्पल मंदिर, आणि असं समोरचा व्ह्यू बघितला ते लेफ्ट साईडला इकडे हे मला वाटतं तिरुपती बालाजी आहे. मी येताना बघितलं ना, तर पहिला आम्ही इकडे आलो. आणि बंटी, अरे हां, आता आपण आतमध्ये गेलो ना, तर ते मेन जे घुमट आहे ते राधाकृष्णाचं आहे. आणि इकडे जे उंच दिसलं ना, त्याच्यामध्ये राम लक्ष्मण सीता आणि हनुमंत आहेत. आणि तिकडे जो मोठा आहे तो तिकडे देव महादेव यांचं घुमट आहे वरती. आणि ते मधीच आहे ते मारुतीचं आहे. त्याच्यानंतर तिकडे गणपती बाप्पाचं आहे. अशा प्रकारे आहेत 5 घुमट. आणि आता तिथे जाऊयाच आपण थोड्या वेळात. वेट फॉर दिस. आणि बंटी असं आय लव, वाव, फ्लावर्स आय लव फ्लावर्स. ओके, सो मला हेच सांगायचं तुम्हाला की अशा प्रकारे म्हणजे आपली हिंदू संस्कृती आहे ना, म्हणजे सर्व गोष्टीचं जतन करणार आहे. तर बंटी बोलतोय की मागच्या साईडला हे काय म्हणतात ते कारंजा. वाव, क्रेझी. फटाका फुटला, बट मी त्याला कॅच नाही करू शकलो. बट सेकंडवाला कॅच, थर्डवाला पण कॅच केला भाई. अँड आता वाव, चला कम बॅक टू अवर पॉईंट. तुषार सिंचन काय बोलतात यार त्याला, कारंजा. तर वाव, आईच्या गावात याच्यावर तुझं डिझाईन केले ना यार, क्रेझी डिझाईन, म्हणजे खतरनाक डिझाईन. वाव, हे बघा 2 हत्तीची पिलं मारामारी करतायत. अरे वाव, चालू आहे. बंटी बोलत वाव, केवढं मंदिर खूप मोठं आहे. वाव, गाणं पण क्रेझी. पायाला पण मस्त फील होते. हे मस्त पाऊस पडतोय, त्याच्यामुळे हे याच्यामध्ये पाणी आहे बघा. आय एम क्रेझी फॉर वॉटर, बट नाव आय कांट स्विम इन दिस वॉटर. मस्त गाणी लावली यार. छोटी पोरं पण आहेत. पोरं, आय एम फ्रॉम कोकण, दॅट्स मुलं बोलण्याच्या ऐवजी मी पोरच बोलतो. मस्त यार. इथे सॉन्ग पाहिजे होता डान्सिंग वाला. हबीबी कम टू गोवा. मस्त है ना. वाव, का अरे मी आता तेच सांगतोय, कारण काय आता लास्टच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं, मी एका ठिकाणी गेलो होतो. तिथे यार मला पाणीच डायरेक्ट करमलं, कपड्यावरती उडी टाकली पाण्यात डायरेक्ट. वाव, खूप छान. अरे तर आपण त्या मंदिरातून बाहेर आलो आहोत. आणि मला असं वाटतं की आता मी जाताना बघितले ना, तर ते ह्यांचं वाटलं तिरुपती बालाजी आहेत ना, त्या टाईपचं होतं. हा ना म्हणते. आता बघूया पुढे जाऊन कसलं आहे ते. लेट्स सी. कसलं गोल्डन सोन्याचं वाटतं ही. बघूया आता कसं आतमध्ये काय आहे.
हे जस्ट देव वगैरे नाही, हे जस्ट आपल्याला सांगतात की वेलकम वगैरे वगैरे. इकडून नको, आपण फ्रंटने जाऊया. अरे इथे बेल आहे म्हणते, तिकडे बेल काढली आहे का रे? इथे बेल आहे म्हटलं, ती वाजवली पाहिजे आपल्याला. पॉझिटिव्हिटी. तिरुपती बालाजीच आहेत.